घरात कोणी फ्लावरची भाजी खायला नको म्हणत असेल ना, तर त्याला अशी फ्लावरची मिक्स भाजी करून खाऊ घाला. मग बघा कसं बोट चाटून पुसून खातं. एवढी भारी आणि टेस्टी भाजी लागते. मग काय करायचं त्यासाठी, फ्लावर, वाटाणा आणि बटाटा याला कापून घ्यायचं असं आणि मस्त पाण्याने धुवून घ्यायचं. आता लगेच कढई ठेवायची, गॅसवर तेल टाकायचं. तेल गरम झालं का जिरे मोहरी टाकायची आणि कापलेला कांदा टाकून द्यायचा. कांद्याला थोडं एखादा मिनिट परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये नंतर अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून द्यायची. त्याला त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि आता याच्यामध्ये ना कापलेला टमाटा टाकायचा. आता टमाट्याला चांगलं मिक्स करायचं. आता आपल्याला कुठंच वाटण नाही करायचं, एकदम सिंपल आणि एकदम पटकन होणारी भाजी आहे. टमाटा नरम झालं का त्याच्यामध्ये मालवणी मसाला 1 चम्मच, थोडी लाल मिरची पावडर, हळद आणि गरम मसाला थोडासा टाकायचा. मालवणी मसाला नसेल तर तुम्ही कुठलाही नॉर्मल मसाला टाकू शकता. आता त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. थोडंसं पाणी टाकून आहे ना हा मसाला नरम पडूस तो थोडा शिजून घ्यायचा. नंतर त्याच्यामध्ये कापलेल्या भाज्या टाकून द्यायच्या, चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आणि झाकण ठेवून 1 मिनिटासाठी बारीक गॅसवर ठेवायचं, म्हणजे भाज्या चांगल्या वाफून जातात. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये पाणी टाकायचं. तर पाणी असं खूप जास्त पण नाही टाकायचं, थोडंसं फक्त भाज्या शिजते